तर आमचं बघा लाईट गेलेली आहे, तर आम्ही आलोय कारमध्ये, कारण की एसीची हवा खायला ध्रुवीला बोर होतोय, पण तरी होतंय म्हणून आम्ही एंटरटेनसाठी नचिकेतला हे बघा. ओ लागलं दाखव मी लावून देते, दाखव. नाही मी करून देते मी, बघा त्या जीवावर येते. चला हॅलो एव्हरीवन, नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही आधी बघितलंच असेल की छोटी क्लिप मी टाकली होती जेव्हा आमची लाईट गेली, तर आम्ही कारमध्ये बसलेलो होतो, कारण खूप गरम होतं घरात, आणि ते म्हणजेच या महाराजांना चालत नाही, गरम झालेलं, त्यांच्या डोक्याला पूर्ण घाम येतो, त्यामुळे ध्रुवींसाठी तो खूप चिडचिड करत होता, त्यामुळे आम्ही गाडीत बसलेलो होतो. तर मग लाईट आली वगैरे, तर मग ध्रुवींला झोपवलं सगळं मस्त. ध्रुवींची झोप झाली, जेवण झालं, खेळणं झालं मस्त. आणि हे बघा, हे काय तोंडात घालणं चालू आहे, नको बेटा शी. तर आमचं सगळं आवरून वगैरे झालंय, म्हणजे दुपार झाली आता पूर्ण, आज पूर्ण उशीर झाला, लाईट नव्हती तर. आणि त्याच्यानंतर नचिकेत आज घरीच आहे, कारण त्यांची तब्येत ठीक नाही आहे. तर माझा नंबर लागला आजारी पडायला, मग ध्रुवींचा लागला, ध्रुवींचा लागला, आणि आता तिसऱ्या नंबरवर आहे नचिकेत. तर नचिकेतची आज पूर्ण थोडीशी म्हणजे वाट लागली, सर्दी झाली आहे, त्यांचं डोकं दुखतंय, घसा पण दुखतोय, त्यामुळे मग त्यांनी आज थोडंसं आराम करायचं ठरवलं आणि घरी थांबले. तर ऑफिसला काही गेले नाही आज घरीच थांबले. आमच्यासोबत आराम चालू आहे त्यांचा, खरं तर काही आराम होत नाही ह्या असल्यामुळे. हा झोपला तेवढाच वेळ झोपू शकले, त्यानंतर याचं तर चालू होऊन जातं गाडी, तर त्याच्यासोबत आम्हाला पण जागीच राहावं लागतं, रात्र असो की दिवस त्याच्या मागेच उभं राहावं लागतं. तर म्हणून ठीक आहे, थोडाफार फक्त आराम घेता येते, आराम तर काही म्हणू शकत नाही. आराम होतोय का नचिकेत? बेंगन आराम होतोय का म्हटलं तर बेंगन पाहिलं, डोक्यात थोडासा फरक पडलाय, तब्येत खराब आहे म्हणून. ना ध्रुवीन, न बेटा नको, ते नाही खायचं सांगितलं तुला, हे घे ना, हे घे, गाडी बघ, गाडी खायचं जे आम्हाला खायचं. जेवण झालं बरं का, जस्ट जेवण झालं, आणि त्याच्यानंतरही त्याला फक्त खेळणी खायची. भाजीवाले आले. हे बघ कसं करायचं, हे ना, ही गाडी आहे ना, हिला अशी ठेवून ठेवायची, खाली ठेवून दे, ही दोरी ओढ. हा, जा पुढे हो, जा इकडं हो, असा, हा, जा पुढे पुढे कर तिला, हा हो, पुढे तिकडं. अरे ध्रुवीन, ही दोरी धर आणि असा जा बेटा, असा बघ किती भारी गोल गोल फिरते ती, बघ किती छान. अरे दरवाजा उघडा आहे ना, तर आता लगेच बाहेर जायचं, बस तेवढंच काम आहे आपल्याला. बाहेर जाय, बाहेर किती उन्हाचे दपा, इकडं हो ऊन आहे बेटा, नको. चला मध्ये चला. तर हे बघा, ध्रुवींसाठी शूज मागवले होते ऑनलाईन, तर इतके छान शूज आले ना, खरंच मला तर खूप आवडले. लाईट वेट आहेत एकदम, आणि झिप पण मस्त उघडते, असं मोकळं होतं पाय, आणि खूप इझी होऊन जातं पाय टाकायला. टाक बेटा, इथं पाय टाक, शूज घालून टाक, घे शूज घाल बेटा, नाही घालायचं. आणि हे बघा, असा आवाज पण येतो मस्त, खूप छान शूज आहे. तर या शूजची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तुम्ही नक्की चेक करा जर तुम्हाला घ्यायचे असले तर. खूप छान आहे, क्वालिटी वाईज तर मला आवडले, आणि ग्रिप पण छान आहे. खाली बघा टफ आहे, म्हणजे काही मुलांना टुसणार वगैरे पण नाही, आणि आतून मऊ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेट खूप लाईट वेट आहे, एकदमच काहीच वजन नाही आहे, आणि मस्त आवाज पण करतात, आणि चालता पण येतं ध्रुवींला एकदम मस्त छान. दाखव बेटा, चालून दाखवतो की बघा, शूज घालून किती छान, हलके एकदम हलके, आणि ते ध्रुवीन एकदम इझिली घालू शकतो. आवाज बघा, हो, नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे, हे बघा, नाच रे मोरा. शूज घालून एकदम मस्त. हा, तुम्हाला दाखवते
आमच्याकडे एक वस्तू आमची नीट व्यवस्थित राहिलेली नाही, तर हा लिप बाम आहे माझा, किती छान दिसतोय. आणि हे बघा ओपन केल्यानंतर हे बघा, थांब ना थांब 1 मिनिट, हे बघा काय हालत केली त्याची. अजून मागतोच आहे तरी पण काय करायचं, असे काम करतो ध्रुवीन तू. हे बघा त्याच्यात बोट घालायचंय परत त्याला, नको. तर ध्रुवींची कामं म्हणजे कामं असतात. हे त्याचं कुटायचं, ते औषधी वगैरे असतात ना, म्हणजे जडीबुटी औषधी आयुर्वेदिक बाळांना देतात, ते असं कुटायचं होतं मस्त. आणि हे बघा त्याचं तोडून टाकलंय हे सुद्धा. असे कामं करतो ध्रुवीन तू, हे योग्य काम आहे का? बघितलं, एक गोष्ट घेतली दुसरी फेकून देतो, आणि ती कुठे पण जावं, तुटो ताटो काही पण हसो. गुड बॉय ना तू? नाही गुड बॉय नाही तू. बघितलं कसं बोलता यायला लागलं त्याला, तर स्वतःला 30 मार खान समजतो. हा काय बोलतो काय माहिती. बरोबर आहे. कोणाशी बोलतोय तो? बघितलं किती भारी बोलतो. चला आमचं बोलणं चालूच राहील, तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. 2000 years later. आता उठलोय आम्ही सगळे. आम्ही मस्त झोप काढून घेतले तिघांनी, कारण की आमची तिघांची तब्येत खरंच खूप खराब झालेली आहे. म्हणजे आमच्यासाठी हा जो वेळ आहे ना, जसं हिवाळ्यातून उन्हाळ्यात जायचा, तो खूपच खराब जातो असं आम्हाला वाटतं. कारण की मला कफ झालाय, मी आता थोडी बरी होते. ध्रुवीनला थोडी बारीक सर्दी आहे म्हणजे आज. आणि नचिकेतची तब्येत तर म्हणजे जास्त बऱ्यापैकी खराब झाली. परत म्हणजे दुसऱ्यांदा सर्दी झाली त्यांना, मग ती थोडी जास्त झाली. नचिकेत बरं वाटतंय, तर नचिकेतला बरं वाटतंय आता. आणि ध्रुवीन तुला बरं वाटतंय का बेटा? बरं वाटतंय तुला? हां, हाऊज युअर फिलिंग? नाकाचं बरं वाटतंय याला, बरं वाटतंय याला. बघा त्याचे दात निहिचा. नको ना यार बाबू, ती ब्लँकेट सोड ना बेटा. चला आपण खाली जाऊ आता. चला आता खाली जातो, स्वयंपाक बनवते, काहीतरी भाजी बनवते, तुम्हाला दाखवते काय बनवते काय नाही. चला. शाना बाळा आहे ना बेटा, गुड बॉय ना माझा. कशा मम्मा कशी करते कशा? असो एक पार्सल आलंय ध्रुवींसाठी, आणि ते आहे हे गेट. इकडं माझी भाजी झालेली आहे. आज मी केली अंडा करी. तर हे उकडीचे अंडे केलेले आहेत. ते आमचे काकां ते, त्यांना उकडीचे अंडे एवढे आवडत नाही, म्हणून त्यांच्यासाठी असं बॉईल करून घेते. आणि हे कोमट पाणी ध्रुवीच्या पप्पांसाठी, त्यांची तब्येत बरी नाही म्हणून. आणि ही मिक्स व्हेज खिचडी जी ध्रुवींसाठी होते. तर अशा पद्धतीने स्वयंपाक झालेला आहे माझा. तर असा स्वयंपाक झालेला आहे मस्त एकदम छान. आणि ध्रुवींसाठी जे गेट आलेलं आहे तेच बसवायला आता नचिकेत वरती गेलेले आहे, तोपर्यंत ध्रुवीन आणि मी, तर आम्ही फिरतो आता बाहेर. तर सगळं आवरून झालंय, रूमही सगळी मस्त क्लीन करून झाली आहे, आणि स्वयंपाकही झालाय, फक्त जेवण बाकी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. त्यामुळे उद्या एका छानशा व्लॉगला भेटू. तोपर्यंत काळजी घ्या, आणि व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर कमेंटही करून सांगत जा मला व्हिडिओ कसे होतात. तर चला मग भेटू उद्या. बाय बाय.